नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी.आर. रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलवर. आज आपण घेऊन आलो आहोत जागतिक भूगोलाची धमाकेदार MCQs प्रश्नावली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पर्वत, महासागर, देश व खंड, ज्वालामुखी, हवामान व वनस्पती, लोकसंख्या आणि वस्ती. आणि हे सर्व प्रश्न असणार TET, टेट, PRT आणि MPSC, UPSC या पोलीस भरती परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे. जर तुम्हाला एक्झाममध्ये हाय स्कोर करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे मिळतील कठीण स्तराचे प्रश्न, परीक्षेत विचारले जाणारे MCQs आणि 100% तयारीची खात्री. चला तर सुरुवात करूया आजच्या जागतिक भूगोल MCQs प्रश्नावलीची. चला तर पहिला प्रश्न पाहूया आपण. जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते आहे मित्रांनो? तर ऑप्शन सी सहारा वाळवंट. मित्रांनो, जस्ट मी प्रश्न वाचतो तेच तुम्ही कमेंट करायचा प्रयत्न करा. चला पुढचा प्रश्न पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनाऱ्याजवळ आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनाऱ्याजवळ आहे मित्रांनो? ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न. एंजल फॉल्स हा जागतिक सर्वात उंच धबधबा कोणत्या देशात आहे? एंजल फॉल्स हा जगातील सर्वात उंच धबधबा कोणत्या देशात आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी व्हेनेझुएला. काय? ऑप्शन सी व्हेनेझुएला. प्रश्न चौथा. जगातील सर्वात खोल महासागरीय खंदक कोणता आहे? जगातील सर्वात खोल महासागरीय खंदक कोणता आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी मरिना ट्रेंच. कोणता? तर मरिना ट्रेंच. पुढचा प्रश्न. रिंग ऑफ फायर हा प्रदेश कोणत्या महासागराभोवती आहे? रिंग ऑफ फायर हा प्रदेश कोणत्या महासागराभोवती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी प्रशांत महासागर. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहेत? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. पुढचा प्रश्न. डेसी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? डेसी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी जॉर्डन इस्रायल. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. जॉर्डन इस्रायलचं आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी माउंट एटना कोणत्या देशात आहे? माउंट एटना कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी इटली. पुढचा प्रश्न. स्टेपी गवताळ प्रदेश मुख्यतः कोणत्या खंडात आढळतो? स्टेपी गवताळ प्रदेश मुख्यतः कोणत्या खंडात आढळतो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी आशिया खंडात आढळतो. पुढचा प्रश्न. एल निनो ही हवामान घटना कोणत्या महासागराशी संबंधित आहे? एल निनो ही हवामान घटना कोणत्या महासागराशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रशांत महासागर. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात लांब नदी कोणती मानली जाते? मित्रांनो, हा सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येक पेपर विचारला जातो. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन बी नाईल नदी. राहू दे लक्षात. पुढचा प्रश्न. सवाना प्रकारचे गवताळ प्रदेश प्रामुख्याने कोणत्या खंडात आहेत? सवाना प्रकारचे गवताळ प्रदेश मुख्याने कोणत्या खंडात आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन सी आफ्रिका. पुढचा प्रश्न. युरल पर्वत कोणत्या दोन खंडांमधील सीमा मानली जाते? युरल पर्वत कोणत्या दोन खंडांमधील सीमा मानली जाते? युरोप आणि आशिया. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचं. ब्लू नाईल नदीचा उगम कोणत्या सरोवरातून होतो? ब्लू नाईल नदीचा उगम कोणत्या सरोवरातून होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी ताना सरोवर. ऑप्शन सी ताना सरोवरावर होतो. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे प्रवाह बेटसमूह कोणता आहे? जगातील सर्वात मोठे प्रवाह बेटसमूह कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए मालदीव. कोणता आहे? तो ऑप्शन ए मालदीव. पुढचा प्रश्न. टायगा प्रकारची वनस्पती मुख्यतः कोणत्या हवामान प्रदेशात आढळते? टायगा प्रकारची वनस्पती मुख्यतः कोणत्या प्रदेशात आढळते मित्रांनो? तर ऑप्शन सी थंड समशीतोष्ण. कुठं? थंड समशीतोष्णमध्ये आढळते. पुढचा प्रश्न. हॉर्न ऑफ आफ्रिका मध्ये खालीलपैकी कोणता देश समाविष्ट नाही? हॉर्न ऑफ आफ्रिका मध्ये कोणता खालीलपैकी देश समाविष्ट नाही मित्रांनो? तर ऑप्शन सी केनिया. पुढचा प्रश्न. पाम्पास गवताळ प्रदेश कोणत्या देशात प्रसिद्ध आहे? पाम्पास गवताळ प्रदेश कोणत्या देशात प्रसिद्ध आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए अर्जेंटिना. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प कोणते आहे? जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए अरब द्वीपकल्प. कोणते आहेत? अरब द्वीपकल्प. पुढचा प्रश्न. मेसेटा पठार कोणत्या देशात आहे? मेसेटा पठार कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी स्पेन. पुढचा प्रश्न. फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे? फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन सी जपानमध्ये फुजियामा पर्वत आहे. पुढं. जगातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे? जगातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे?
तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन बी कॅपिसन समुद्र. कोणता? कॅसिपियन समुद्र. पुढचा प्रश्न, अटाकामा वाळवंट कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? अटाकामा वाळवंट कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ऑप्शन सी अत्यल्प पर्जन्य. कोणता? अत्यल्प पर्जन्य. पुढचा प्रश्न, डॅन्यूब नदी कोणत्या समुद्राला मिळते? डॅन्यूब नदी कोणत्या समुद्राला मिळते? याचं उत्तर आहे ऑप्शन ए काळा समुद्र. कोणता? काळा समुद्राला मिळते. पुढचा प्रश्न, माउंट किलिमांजारो कोणत्या खंडात आहे? माउंट किलिमांजारो कोणत्या खंडात आहे मित्रांनो? ऑप्शन सी आफ्रिका या खंडात आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणते मानले जाते? जगातील सर्वात लोकसंख्या असलेलं शहर कोणते मानले जाते? तर ऑप्शन सी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन ए टोकियो. जगातील सर्वात लोकसंख्या असलेलं शहर कोणते? तर टोकियो. पुढचा प्रश्न, प्रेरी गवता प्रदेश मुख्यतः कोणत्या देशात आढळतो? कोणत्या देशात आढळतो मित्रांनो? तर ऑप्शन बी अमेरिका. पुढचा प्रश्न, मॅगेलन समुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? मॅगेलन समुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? त्याचे उत्तर आहे अटलांटिक आणि प्रशांत महासागर. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, क्राकोटा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? क्राकोटा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी इंडोनेशिया. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, बैकाल सरोवर कोणत्या देशात आहे? बैकाल सरोवर कोणत्या देशात आहे मित्रांनो? तर ऑप्शन सी रशिया. बैकाल सरोवर कोणत्या देशात आहे? तर रशिया देशात या देशामध्ये आहे. कोणता? तर बैकाल सरोवर. तर मित्रांनो आज आपण पाहिले जागतिक भूगोलावर 30 महत्त्वपूर्ण प्रश्न, जे हार्ड लेवलचे पण होते आणि सोपे लेवलचे पण होते. हे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातील. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि पी डिकोड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता टॉपिकवर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे. आपण असंच MCQs फास्टमध्ये घेत राहू तुमच्या पाठांतरासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.